रायगडनंतर रत्नागिरीमध्येही महायुतीतील मित्रपक्षांमध्ये वादंग निर्माण झाला। रत्नागिरीमधील दापोलीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असं वादाचं चित्र दिसतंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना आमदार योगेश कदम यांनी भाजपवर टीका करत स्वबळाचा नारा दिला। मी गाफील राहणारा पुढारी नाही, सोबत नाही आले तरी ठीक, अशा शब्दात योगेश कदम यांनी मित्रपक्ष भाजपवरच निशाणा साधला। शिवसेना आरपीआयला एकत्र आहे, परंतु अन्य घटक पक्ष येतील की नाही मला माहिती नाही। परंतु मी काय गाफील राहणारा पुढारी अजिबात नाही। माझी 100% तयारी झालेली आहे। सोबत आला तरी ठीक, नाही आला तरी ठीक। जसं खेडला 21-0चा निकाल आपण सगळ्यांनी मिळून दिला, तसाच 18-0चा निकाल ह्या दापोली तालुक्यामध्ये 100% करणार। जे आजपर्यंत हिंदुत्वाचं चर्चा करत होते, आपले असे काही घटक पक्ष होते की हिंदुत्वाच्या नावाने अनेक रॅल्या काढल्या, अनेक तिथे मोर्चे काढले, परंतु ज्या हिंदुत्वाला ज्या पक्षाने विरोध केला आज त्यांच्यासोबतच आज ते युती करायला बैठका घेतात, ह्याच्यापेक्षा दुसरं कुठे दुर्दैव असू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।